भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. ते झरे चंद्र सजनाचे, ती धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. तू बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. सीतेच्या वनवासातील जणुअंगी राघव शेला. स्तोत्रात इंद्रिये अवघे, गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सध्या आपण ग्रेस यांच्या कविता वाचायचं ठरवलेलं आहे आपल्या अबलक एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर. तर एक कविता झाली आहे वाचून, सलग 3 कविता वाचणार आहे मी. आज नाशिकला आलोय. एक मीटिंग होती, त्या संदर्भात नाशिकला यावं लागलं. तर मित्र म्हणाला की मग आलाच आहेस तर इकडे करूया आपण एक कविता शूट. तर म्हटलं ठीक आहे, करूया. तर या व्याकुळ संध्या समयी ही कवी ग्रेस यांची कविता आहे, ती मी आज वाचणार आहे. बघा कशी वाटते. फार उत्तम लोकेशन आहे. खरं तर मला ट्रॅव्हल लॉग करावा असा वाटतो, पण आता एवढं आधीच ऑलरेडी सगळं आहे ना. म्हणजे जी माणसं आता नवीन आहेत त्यांना सांगावंसं वाटतं की खूप सारं आहे आपल्याकडे. आपण कविता करतो, आपण आवडता कवी, आता जसं आठवणीतले कवी हे एक सदर आहे. शॉर्ट फिल्म्स करतो, त्याच्यानंतर हे पुस्तक तुम्ही वाचलत का हे एक सदर करतो. तर असं बरंच काम असल्यामुळे ना त्यात परत ट्रॅव्हल लॉग करावा का. तर अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर किती सुंदर निसर्ग आहे, अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर मग तोही मोह होतो. असं तर ते बघूया. मला मुलाखतीचं अजून परत करायचं आहे की काही मान्यवरांशी माझं बोलणं चाललंय की त्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलसाठी करायच्या आहेत. तर तुर्तास तरी काय होतं ना, मन शांत बसत नाही, मनात खूप गोंधळ चालू असतात. का हे करूया का ते करूया का वगैरे असं सगळं गोंधळ चालू असतो. आणि त्याला आवर घालावा लागतो मनाला. कारण शेवटी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय, एक खांबी तंबू आहे आपलं अबलक एंटरटेनमेंट म्हणजे मल्हार, बस. आणि मग काही 2-4 मित्र आहेत माझ्या जवळचे. एकदा त्या सगळ्यांना कधीतरी मी तुमच्या समोर आणणार आहे. आपण एक छान गप्पांची मैफिल करणार आहोत, पण बघू ते नंतर कधीतरी. तर आज आपण ऐकूया या व्याकुळ संध्या समयी, ही कवी ग्रेस माणिक गोडघाटे यांची कविता. तर साधारण कविता अशी आहे. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. तू कयाच्या हातान मदला मी अभंग उचलून घेई. तू मला कुशीला घ्यावे, तू मला कुशीला घ्यावे. अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. अशी कविता मी शेवटचं कडवं पुन्हा एकदा वाचतो मित्रांनो. माझं खूप आवडीचं कडवं आहे. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा. संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. वळीवाचा पाऊस हा अचानक येणारा असतो, तसं काहीतरी असावं. प्रिप्लॅन नसावं, ड्राफ्टेड नसावं प्रेम, असं ग्रेस यांचं म्हणणं आहे. की मला त्याचा अर्थ लागला तो असा. तरी ते ग्रेस एक वेगळंच प्रकरण आहे, गूढ प्रकरण आहे. म्हणजे स्वतंत्र एक मला अर्ध्या-पाऊण तासाचा त्यांच्यावरती व्हिडिओ करावासा वाटतो. ग्रेस आता आपल्यात नाहीयेत. शेवटचा काळ त्यांचा फारच बिकट गेला. कॅन्सर झाला होता त्यांना, थ्रोट कॅन्सर होता. तर त्या ग्रेस यांच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे एक माझं आवडतं पुस्तक आहे त्यांचं, त्याबद्दल पण मी बोलेन. आणि कोणाला तरी असं वाटेल की आता अचानक ग्रेस यांची का आठवण यावी 400 व्हिडिओ नंतर, त्याला काही कारण आहे. तर ते कारण काय त्याबद्दलही मी कधीतरी सविस्तर बोलेन.
तर ग्रेस ग्रेस आवडतेत माझे. तुम्ही मित्रांनो त्यांची पुस्तकं विकत घ्या. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे एक आता सांगितलं, चर्जुवेल सांगितलं, तर ती पुस्तकं विकत घ्या आणि वाचा. बाकी काही नाही. बाकी आणखी एक कविता वाचेन मी. तिसरा भाग आपण आणखी एक ग्रेस यांच्या कवितेचा करू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बाय.